बोंधू अशोक खरातवर 14वा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सिन्नर तालुक्यातल्या मिरगावातील जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पत्नी कल्पनावर गुन्ह्याची नोंद झाली आहे। माळी बंधूंची कोट्यवधींची 16 एकर जमीन अगदी कवडी मोल भावात त्यानं खरेदी केली। जमीन न विकल्यास 4 पैकी एका भावाच्या मृत्यूची भीती माळी बंधूंना त्यानं घातली। याच जमिनीवर खरातनं ईशान्येश्वर मंदिर आणि स्वतःचं भव्य फार्म हाऊस देखील उभारलंय। बोंधू खरातनं 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडली आहे। राहाता इथल्या समता बँकेत 100 खाती उघडली होती। परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची देखील 4 खाती उघडली। बड्या अधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे। 4 खात्यातून तब्बल 3.5 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे। कोट्यवधींचे व्यवहार झालेल्या एका अधिकाऱ्याच्या खात्यात सध्या केवळ 1 लाख रुपये आहेत। हा पैसा नेमका कुठे वळवला याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय। खात्याबाबत संबंधित अधिकारी अनभिज्ञ असल्याचं देखील जबाबातून समोर आलं आहे। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। अशोक खरातच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंतची अक्षरं, 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे कोऱ्या पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीनं जप्त केली आहे। आज 3ऱ्या गुन्ह्यात एसआयटी त्याला पुन्हा कोर्टात हजर करणार आहे आणि तसंच पोलीस कोठडीची मागणीही करणार आहे। बोंधुगिरीच्या आड लपलेला मास्टर माइंड खरातचा चेहरा समोर आलाय। स्पेशल 26 या सिनेमासारखा फंडा त्यानं वापरला। भक्तांनाच बनावट इन्कम टॅक्स अधिकारी त्याने बनवलं। अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय आणि यावेळी तर त्यानं थेट स्पेशल 26 चित्रपटाचा फंडाच वापरलाय। 132 बनावट खात्यांच्या तपासात एक नवा धक्कादायक पैलू समोर आलाय। खरात आपल्या भक्तांनाच बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनवून इतर भक्तांकडे पाठवायचा। छाप्याचा बनाव, भीतीचं वातावरण आणि मग सुरू व्हायचा लाखो कोट्यवधींच्या डीलचा खेळ। विशेष म्हणजे अधिकारी देखील त्याचेच आणि भक्तही त्याचेच, त्यामुळे संपूर्ण सेटअप आधीपासूनच फिक्स असायचा। या सगळ्या प्रकारामुळे आर्थिक फसवणुकीचं जाळं किती मोठं आहे याची कल्पनाही करवत नाहीये। तर बोंधू खरात बरोबरच शॉर्टकटच्या नादात फसणारे लोकही तितकेच दोषी आहेत असं रामगिरी महाराजांनी म्हटलंय। ज्योतिषशास्त्र आणि गणितीशास्त्राचा आधार घेऊन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरात हा बाबा नसून तो निव्वळ एक बोंधू आहे। त्याने धार्मिकतेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपये कमावले असले तरी अशा बोंधूंकडे झटपट श्रीमंती होण्याच्या ओढीनं जाणारा समाजही तितकाच दोषी आहे। अशा शब्दात श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे। त्यांनी बोंधुगिरी केली हे बरोबर आहे। त्यांनी लोकांचा गैरफायदा घेतला, कारण तो काही साधू नव्हता किंवा कोणी महाराज नव्हता। गणित शास्त्राचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो, परंतु त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आणि हे दुरुपयोग करणं हे उचित नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्याकडे आज समाज गेला कसा, एवढे मोठे मोठे लोक त्याच्याकडे गेले कसे, त्याला आपण दोष देतो आहेत, परंतु हे बाकीचे पण दोषी आहेत। कारण लोकांना काय वाटतं, काही न करता आपण मोठं झालं पाहिजे आणि आपली असणारी जी शॉर्टकटची नीती आहेत त्या नीतीमुळे हे लोक त्यामध्ये ओढले गेले आणि म्हणून त्याच्याकडे जाणारे सुद्धा दोषी आहेत।